भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो, स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया, ओ हालेलुया 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 हालेलुया. जे काही लाभाची होते मी हानी म्हणून समजतो, जे काही लाभाचे होते मी हानी म्हणून समजतो.
येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. कितीतरी अडचण आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. कितीतरी अडचणी आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. माझ्यासाठी येशूने नेमिले या वाटामध्ये मी धावितो. माझ्यासाठी येशूने मिले या वाटामध्ये मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझ्यावर येशू राजाला मी पाहावे म्हणून इच्छा आहे. माझ्यावर येशू राजाला पाहावे म्हणून इच्छा आहे. माझा आवड येसूचा आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. माझा आवड येशू आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझा येशूसाठी मी धावितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कुणीकडे धावितो. धावितो मी धावितो माझा येसूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम तुम्हाला सादर करीत आहेत आणि त्याबरोबर प्रत्येक दिवस पहाटे एक मराठी कार्यक्रम आहे, 2 मिनिटाचा कार्यक्रम, सर्वेश्वर संगे सकाळ. प्रत्येक सकाळ सर्वेश्वर परमेश्वराबरोबर तुम्ही सुरुवात करा, तुमचा दिवस चांगला होईल. चला आजच्या वचन जाऊया. स्तोत्रसंहिता 20 अध्याय 5 वचन. स्तोत्रसंहिता 20:4.
20:5 आय एम सॉरी. तुला मिळालेल्या तारणामुळं आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. ध्वज उभारू म्हणजे झेंडा उभा करा. आता लवकर 15 ऑगस्ट येणार आहे. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहे. पुन्हा या वचनाला पाहूया. परमेश्वर तुला मिळालेल्या तारणामुळं आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू, तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. हे तारणाचा पुन्हा टाका मी विसरलो. ध्वज. ध्वज म्हणजे झेंडा उभारा. तारणाचा झेंडा म्हणजे सुटकाराचा झेंडा. 15 ऑगस्टला कसा साजरा करतो? 1947 ऑगस्ट 15ला आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं. रात्री 12 वाजता सगळे हस्ताक्षर झाले आणि रात्री कोणाला माहीत नाही, पण सकाळी उठल्यावर सगळे फटाकडे फोडतात. हे काय म्हणतात? आम्ही स्वतंत्र झालो, आम्हाला सुटकारा भेटली, अंग्रेजीच्या सत्तातून आम्हाला सुटकारा भेटली. अच्छा, आता आमचा देश आमचा आहे, कोणाचा नाही आहे. किती आनंद ना. तसं या तारणाचा ध्वज परमेश्वर कसं उभा करणार? आम्हाला परमेश्वर तारण्यासाठी आला. तिमोथेच्या पहिले पत्री 1 अध्याय 15 वचनामध्ये 1 तिमोथी 1:15 मध्ये पापी जनांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. येशू ख्रिस्त या जगामध्ये कुठलाही धर्म स्थापन करण्यासाठी नाही आला. धर्म तर पुष्कळ आहे जगामध्ये आणि देवी देवता पुष्कळ आहे, पण मनुष्याला पापापासून, रोगापासून, संकटापासून तारवण्यास आलेला तारणारा कोण आहे? येशू ख्रिस्ताबद्दल असं वचन आहे. आणखी कोणाबद्दल, कोणी देवाबद्दल असं वचन नाही. लोकांना तारण्यासाठी आला. लोकांना आशीर्वाद देतात, सगळं देतात, पण पापापासून कोण तारणा देतो? सगळं पापापासून आम्हाला सुटकारा, तारण भेटतो, कारण तारणारा येशू आहे. योहान 1:29 मध्ये योहान बप्तिस्मा देणारा येशूला पाहून असं म्हणतो, पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा पाप मिटून टाकतो आणि त्याने आमच्या सर्वाचा पाप आपल्या देहावर घेतली. पेत्रांची पहिली पत्री 2:24 मध्ये 1 Peter 2:24 पेत्रांची पहिली पत्री 2:24 मध्ये येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, क्रूस खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेलं होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. येशूला मार पडलं, फटके पडले, त्याला क्रूसावर किळीने ठोकून दिले. हा सर्व कशासाठी? त्याने तुमची आमची पापे आपल्या अंगावर घेतली. क्रूस खांबावर, हृदयस्तंभावर कोणाला किळतात? जे सगळ्यापेक्षा एकदम वाईट किंवा खोनी, डाकू, लुटेरा, याला मारण्याशिवाय काय पर्यायी नाही असं न्यायाधीशला वाटलं तर त्याला मरणाचा दंड देतात. आणि येशू तो मरण योग्य काही केलं नाही, त्याला मरणाचा दंड देणारा न्यायाधीश पिलातुस म्हणतो, याने मरणाचे योग्य काय दंड त्याने गुन्हा केली नाही, मरणाचे दंड कसं देऊ? बहाना. त्यांनी स्वतःला देवाचा पुत्र म्हणाला. हे देवाच्या विरुद्ध आहे. आमच्या व्यवस्थेच्या अनुसार याला मारायला पाहिजे. तुम्ही न्याय करा ना, आम्हाला न्याय करायला अधिकार नाहीये. 3 वेळा पिलातुस म्हणतो, याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये काय दोष मला आढळला नाही, त्यांनी काय गुन्हा केली नाही. लोकांनी जबरदस्ती केली. लोकांनी म्हटलं, हा स्वतःला राजा म्हटला, स्वतःला राजा म्हणणारा रोमीच्या चक्रवर्तीच्या विरुद्ध आहे. तुम्ही याला मारले नाही तर तुम्ही रोमी सरकाराचे विरोधी आहे.
हा वचन ऐकून घाबरला पिलातोस. अरे बापरे. मग येशू म्हणतो, तू राजा आहे का? मी राजा आहे, पण या जगाचा नाही बाबा, स्वर्गाचा राजा आहे. आमेन. त्याने आपल्या अंगावर सडगे. पहिलं तारणाचा झेंडा ध्वज तुम्ही केव्हा उभारणार? छुटकारा मिटलं त्यांना. आज येशू ख्रिस्ताकडे या, म्हणा येशू माझ्या पापापासून मला सोडीव प्रभू, मला यातून छुटकारा मिळत नाही. तारणारा येशू, तारणाचा ध्वज. आणि दुसरी गोष्ट, स्तोत्र संगीता 60 त्याचे 4 वचन, 60:4, Psalm 60:4. तुझे बै बाळगणाऱ्यांना तू ध्वज दिला आहेस, असंसाठी की तो त्याने सत्यासाठी फडकवावा. सत्यासाठी. या सत्याचा ध्वज आहे, सत्याचा झेंडा आहे. आज सत्तेसाठी एक वेळ असा होता, सत्यासाठी लोक जीव द्यायला तयार झाले, पण सत्तेचा ध्वज उपरो. पण आज जगामध्ये सत्य नाहीये, सगळं खोटं आहे, खोटापण आहे. कोर्टामध्ये सुद्धा खोटंपण आहे, तर कुठं आम्ही जाऊ न्यायसाठी? पण सत्याचा जेव्हा, सत्य म्हणजे देवाचं वचन. येशूने म्हटलं योहान 17:17 जॉन 17:17, योहान 17:17, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हे सत्य आहे. देवाचं वचन सत्य आहे. या देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनाचा पालन करा. कारण रोमक्रंसपत्री 10:17 काय म्हणते? रोमक्रंसपत्र 10:17, रोमन 10:17. याप्रमाणे विश्वास वार्तेने, वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. तुम्हाला विश्वास हे वचन देते. देवाचं वचन वाचा, वचन ऐका. या वचनामुळे देवावर तुम्हाला विश्वास बसणार. येशू ख्रिस्त आम्हासाठी जगामध्ये आला हे वचन म्हणते. एक दिवस येशू परत येणार, आम्हाला घेऊन जाणार हे वचन म्हणते. या वचन सत्याच्या नावाने तुम्ही ध्वज उभा करा. हे सत्य तुम्हाला सोडवेल. योहान 8:32 जॉन 8:32, योहान 8:32 तुम्ही सत्याला समजेल व सत्य तुम्हाला बंद मुक्त करेल. देवाचं वचन ऐका, वचनावर विश्वास ठेवा, तुम्हाला मुक्ती भेटेल, तुम्हाला छुटकारा भेटेल. स्तोत्र संगीता 107:20 Psalm 7:20, तो आपले वचन पाठवून त्यांना भरे करतो, नाशापासून त्याचा बचाव करतो. देवाचं वचन ऐका, तुमचा रोग निघून जाईल, तुमच्या सर्व संकटातून सुटकारा देईल. या सत्याच्या वचनाचा झेंडा उभा करा. स्तोत्र संगीता 119 त्याच्या 9 आणि 11 पाहत आहे. Psalm 19:9 and 11, 119, 9 आणि 11. तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनासुर तो राखण्याने. या वचन मनामध्ये राखून घ्या. वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःला राखून घ्या. तर जवान मनुष्य तो पापामध्ये पडण्याची शक्यता आहे, तो सुद्धा पापामध्ये पडणार नाही. आणि 11 वचनामध्ये असं दाऊद म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे वचन मनामध्ये जपून असलं, देवाच्या विरुद्ध पाप करणार नाही. म्हणून सत्यता जो उभा करा. तुम्ही निर्गमन 17 त्याच्या 15-16 निर्गमन 17-15-16, Exodus 17 verse 15 and 16. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी, त्याचा अर्थ काय? परमेश्वर माझा झेंडा आहे, परमेश्वर माझा ध्वज आहे असं ठेवला. कारण काय? 16 वचनामध्ये, आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराच्या अमालेकाशी पिढ्या युद्ध होईल. देवाच्या सिंहासनाच्या विरुद्ध त्याने हात उचलला ना, तुम्ही काय म्हणता? शत्रू तुमच्या विरुद्ध हात उचलला, तुम्ही देवाचा लेकरा आहे, तुमच्या विरुद्ध हात उचललं तर देव म्हणतो तू माझ्या विरुद्ध, माझ्या सिंहासनाच्या विरुद्ध हात उचललास, आणि तुझ्या विरुद्ध मी विजयीचा
जिंकण्याचा झेंडा उभा करेल. इथे काय घडलं? 17:8 वचनामध्ये पाहत आहे, 17:8 अमलेकी येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. हे स्वतः येऊन भांडायला लागला. तुमच्या विरुद्ध स्वतः येतात. तुम्ही भांडायला गेले नाही, पण ते शत्रू तुमच्या विरुद्ध भांडायला येतात. तेव्हा मूसाने काय म्हटलं 9 वचनामध्ये, पहा योशुवा तू जाऊन युद्ध कर, पण तू पुरुष निवडून काढून जाऊन माझ्या युद्ध कर. उद्या मी देवाचे काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. उभा राहून काय केलं? 11 वचनामध्ये जेव्हा मोशाचे हात वर केली तेव्हा इस्रायलीची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमोलकाची सरशी होई. नंतर त्याचा हात थकून गेला. 12 वचनामध्ये मोशेचे हात भरून आले, थकून झाले, तेव्हा त्याने एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि आहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूची त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचा हात स्थिर राहिले. आज शत्रू आमच्या विरुद्ध येतो. योशुवासारखा देवाची सेना त्याच्यावर भांडते, पण आम्ही काय करावं? देवासमोर हात उचलून प्रार्थना करावा. मूसासारखं, देवा पहा आम्हाला विजय दे. प्रार्थना आणि प्रबलता दोन्ही होईल. म्हणून तिसरा झेंडा एक विजयचा. देव माझा झेंडा आहे, देव माझा झेंडा यहोवा निसी. तुमच्या विरुद्ध येणारा शत्रूला प्रभू परमेश्वर सामना करणार, तुम्हाला जिंकवणार. आणखीन एक झेंडा सांगून मी संपवतो. यशाया 11:12 ऐसा 11:2 ऐसा 11:12. तो राष्ट्रांसाठी निशान उभारेल. निशान म्हणजे एक झेंडा उभारेल व पृथ्वीच्या चारी दिशाकडून इस्रायलातल्या गालून दिलेल्या एकत्र करेल व यहूदातल्या परांगतात झालेल्या गोळा करेल. एक झेंडा देवापा उभा करणार आहे. एक निशान दिलेला आहे, झेंडा उभा करणार आहे. हे काय? येशूच्या वचन असू दे, येशूच्या आगमनामध्ये सर्व राष्ट्राच्या लोकांना देवापा गोळा करणार. चारी दिशाकडून इस्रायलातला घालून दिलेला एकत्र यहूदातला परांगत झालेला गोळा करेल, एकत्र करेल, चारी बाजूने गोळा करेल. येशूच्या आगमनामध्ये होणार आहे. तुम्ही मत्तई 24 त्याच्या 31 वचनामध्ये, मॅथ्यू 24:31, मत्तई 24:31, करण्याच्या महानादाबरोबर प्रभू आपल्या दूतांना पाठवेल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारी दिशाकडून जमा करतील. येशूच्या आगमनामध्ये होणार आहे. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व चारी दिशातून ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारले, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले, पापाचे क्षमा प्राप्त केले, तारण प्राप्त केले, येशू येताना जगाच्या चारी दिशातून सगळ्यांना गोळा करणार, एकूण करणार. तेव्हा आनंदाचा झेंडा आम्ही उभा करणार. हालेलुया. सर्वांना का गोळा करतो? स्वर्गामध्ये येण्यासाठी. कारण येशूने म्हटलं, पहा मी लवकर येत आहे. प्रकटीकरण 22:12 रेव्हल्यूशन 22:12, प्रकटीकरण 22:12, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्येप्रमाणे देण्यास, बक्षीस देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, बक्षीस आहे. येशू लवकर येणार आहे. जसं येशूच्या पहिलं आगमन, येशू या जगामध्ये बाळ म्हणून जन्मणार, याच्या भविष्यवाणी किती वर्षपूर्व झालं, देवाने दिले होते त्याप्रमाणे झालं. आता येशू पुन्हा जगामध्ये येणार. आता बाळ म्हणून आला असं गीत गाणार नाही, तो बाळ म्हणून येणार नाही. राजांचा राजा, प्रभूच्या बरोबर. कारण काय? या संपूर्ण जगाच्या लोकांना ज्याने त्याला स्वीकारलं त्यांना घेऊन स्वर्ग जायचं आणि संपूर्ण जग आणि आबाळ भेटून जाणार. नवीन आकाश, नवीन भूतोळ येणार आहे. देवाचे वचन म्हणते.
चला आपण प्रार्थना करूया. तारणाचा झेंडा, सत्य वचनाचा झेंडा आणि विजयचा झेंडा आणि येशूच्या आगमनामध्ये एक स्वागताचे झेंडा. तुम्ही तयार आहे का? तुमच्यासाठी जीव दिलं, तुमच्या पापाला आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किडलेला गेला, मारला गेला, त्या देवाकडे तुम्ही पाहणार आहे का? या जगामध्ये तुमच्या पापासाठी कोणी मरण पावलं, तुमच्या पापाला कोणी आपल्या देहात घेतले? एकच प्रभू ना, येशू ख्रिस्त. त्याच्याकडे या. पत्रदे बापा धन्यवाद प्रभू, तो आम्हाला तारणाचा झेंडा उभा करायला मदत करतो. आज जे कोणी म्हणतात प्रभू येशू तो माझ्या पापाला आपल्या अंगावर घेऊन माझ्यासाठी वधस्तंभावर जीव दिला, पण तो जिवंत उठला, आत्मजिवंत परमेश्वर आहे. माझ्या पापापासून मला तारीव, मला तारणाचा झेंडा दे. तसं तुझं वचन ऐकलेलं आहे, हे वचन मी आणखीन वाचणार आहे, वचनाप्रमाणे चालणार आहे. या वचनाचा झेंडा माझ्या जीवनामध्ये, माझ्या आत्म्यासाठी एक विजयाचा झेंडा असू दे. शत्रू, ज्यांच्या विरुद्ध शत्रू कुठल्याही प्रकाराने वार करतो, हजारपणा, अशक्तपणा, घरामध्ये भांडण, शांती नाही आहे, या सर्व विरुद्ध प्रभू तो यहोवा निस्सी म्हणून एक विजयाचा झेंडा उभा कर प्रभू. प्रत्येक जीवनामध्ये हार आतापर्यंत हारले आहे, ते हार सगळं विजयमध्ये बदलू दे प्रभू राजा. शैतानाला तू जिंकला, जगाला तू जिंकला, पापाला जिंकला, रोगाला जिंकला, ते तू जिंकला म्हणून आम्ही पण जिंकणार आहे. जिंकण्याच्या सामर्थ्य झेंडा प्रत्येकाला दे प्रभू. आणि तो लवकर जगामध्ये येणार आहे, आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन जायला. जगाच्या चारही देशातून तो आपल्या लोकांना एकत्र करणार आहे. तो येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे. त्या सर्व कार्य निश्चय आम्हाला दिलेलं आहे, खात्री दिलेलं आहे. म्हणून तुझ्या आगमनासाठी मी वाट पाहत आहे. वचन ऐकण्यास प्रत्येक जण येशूच्या आगमनासाठी स्वतःला तयार करून घेऊ दे. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.